आपण सर्वांना माहीतच आहे, अष्टविनायक यात्रेची सुरुवात कोणत्या मंदिरापासून होते. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती म्हणून श्री मयुरेश्वर ओळखला जातो. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे असून अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट याच ठिकाणाहून होतो. हे मंदिर पुणे शहरापासून साधारण 65 ते 70 किलोमीटर अंतरावर कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेले आहे. पौराणिक संदर्भानुसार असं सांगितलं जातं, त्रेतायुगात सिंधू नावाच्या असुराचा वध करण्यासाठी गणेशाने मोरावर स्वार होऊन मयुरेश्वर अवतार घेतला होता. या भागात पूर्वी मोरांची संख्या जास्त असल्यामुळे याला मोरगाव असे नाव पडले. मयुरेश्वराची मूर्ती स्वयंभू असून ती डाव्या सोंडेची आणि पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या डोळ्यात तसेच नाभीमध्ये मौल्यवान हिरे जडवलेले आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धीच्या मूर्ती आहेत. हे मंदिर काळ्या पाषाणापासून बनवलेले असून याला 50 फूट उंच संरक्षक भिंत आहे. मंदिराचे स्वरूप दुरून एखाद्या मशिदीसारखे दिसते, जे मोगल काळात मंदिराच्या संरक्षणासाठी तसे बांधले गेले असावे असे मानले जाते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर या रथाचे चाक तुटले, त्यामुळे या नंदीला तेथेच ठेवण्यात आले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.